ट्रॉफ्या 3 बाईक असं भव्य दिव्य आयोजन आणि ऑफिशियल पंचांचा देखील इशारा आलाय की पहिला बॉल आजच्या अंतिम दिवसामधला हा पहिला चेंडू. अगदी खराब चेंडू ऑफिशियल पंचांनी नो घोषित केलाय. एक डाव पूर्ण, 2 धावा याच दरम्यान पूर्ण. अगदी खराब गोलंदाजी, फेकी देखील इथून खराब आणि याच दरम्यान 3 धावेचं अंतर पूर्ण. नो प्लस फ्री हिट, 4 धावा जॉईंट होतील. अगदी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल कारण नाणेफेकीचा कॉल गमावला आहे. सकाळचं सत्र आहे, गोलंदाजांना पोषक ठरू शकतो, परंतु अतिरिक्त चेंडूने उसळी घेतली बिमर आणि तदनंतर मात्र हा नो बॉल घोषित केला. फ्री हिटचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अगदी हवाई सफर करत असताना मनोजच्या बाट मधना अगदी पहिल्याच बॉल वरती आकाशाला गवसणी घालणारा हा गगनचुंबी षटकार. 6 धावा ऍड होतील आणि एका चेंडू नंतर धावफलकावरती अगदी नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर वर्णाई वर्णे संघ 10 धावा. सुरुवात जर का मनोज झोरे यांनी लागोपाठचे दोन्ही फलंदाजांनी आनंद असेल किंवा मनोज असेल 3 षटकार लगातारचे मारले तर मात्र गणेशजी देशमुख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिली चेंडू मात्र नो. त्यानंतर फ्रीच्या बॉलवरती देखील मनोज झोरेने आपल्या मनगटाची ताकद दाखवली. अगदी आखू टप्पाचा बॉल होता. तदनंतर मात्र अगदी लिहिल्या पद्धतीने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेषा दाखवण्यात यशस्वी ठरलेत. आपल्याच होम ग्राउंड वरती खेळत असताना, आपल्याच प्रेक्षकांसमोर खेळत असताना मात्र सुरुवात मात्र शानदार आणि जानदार पाहायला मिळते. सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू खेचला होता. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण गोलंदाजाच्या माध्यमातून. एक धाव एकवटली जाईल. 11 धावा फलकावरती, बिनबाद 11. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिला सामना आपण पाहतोय. 3 षटकांची मॅच लढत आपल्याला पाहायला मिळते. फुललेनचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कल मध्ये. एकच धाव मिळेल आणि 1 धावेनंतर 12 धावा फलकावरती येतील. सलामीची जोड साखली मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात करून देत असताना पुन्हा एकदा फुल हुक केलाय चेंडूला. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू मात्र धरणीला दान झाला. साधा सोपा झेल होता, परंतु इथे मात्र अजून एक चुकी घडली. झेल सोडला, तदनंतर रनआउटची देखील संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. अगदी रनआउटची संधी होती, विकेट किपरने देखील ती संधी दडवली गेली आणि त्याची किंमत मुंडेवाडी संघाला नक्कीच मोजावी लागते, कारण 2 धावा देखील इथे कंप्लीट झाल्या. 14 धावा फलकावरती. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा, पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. यावेळेस देखील फेकी कलेक्ट अगदी खराब झालं. गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू पकडू शकला नाहीये हातामध्ये आपल्या आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये अगदी एक रनआउटची संधी, 2 वेळा रनआउट होता होता वाचलेत मनोज झोरे. तदनंतर एक झेल देखील त्याचा ड्रॉप झालाय. म्हणजेच अगदी नशिबाची साथ वर्णाई वर्णे संघाला, तसेच मनोज झोरे यांना देखील नशिबाची साथ इथून मिळते असंच काहीसं म्हणावं लागेल. अगदी खोलवरचा टप्पा, जमिनीच्या मध्ये अगदी खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकच धाव. अगदी मुंडेवाडी संघाचा जर विचार केला तर खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा इथून मित्रांनो खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानं अंती धावफलकावरती 16 धावा आपण पाहू शकाल, ज्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण देखील झालं आणि त्याचा पुरेपूर फायदा या दोन्ही फलंदाजांनी मात्र पहिल्या षटकामध्ये घेतला. ज्या धाव्या हव्या होत्या ना पहिल्या षटकामध्ये वर्णे संघाला, त्या मात्र आनंद आणि मनोज झोरेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 3 षटकामध्ये अगदी सुरुवात चांगली आहे, पाया भरणं चांगला आहे.
इथून 12 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. पाया भरणा चांगला आहे. आता मात्र या 2 षटकामध्ये वरनाई वर्णे संघाला कळत चढवायचा आहे. सुरुवात कशी होते याला कधीच महत्व नसतं मित्रांनो, परंतु शेवट तुमचा कसा होतो ना त्याला महत्व असतं. जी पेंडिंग मॅच आहे धामणी आणि डोनेवाडी ही मॅच झाल्यानंतर त्यांची मॅच असेल. दोन्ही संघांनी अगदी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ही मॅच संपल्यानंतर धामणी आणि डोनेवाडी आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे आणि ही पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. जाऊया दुसऱ्या षटकामध्ये, जिथे पहिल्या षटकामध्ये आडव्या बाटने चेंडूला भिरकावले. ना इधर देखा ना उधर देखा, सीधा गेंद को देखा और फोड़ डाला षटकार. आडव्या बाटने चेंडूला भिरकावले. सुरुवात मात्र जबरदस्त. मनोजने पहिल्या षटकामध्ये षटकार ठोकला होता. तदनंतर मात्र आनंदने या दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. आपल्याच ग्राउंड वरती खेळत असताना अगदी या क्रीडांगणाचा पुरेपूर फायदा, अगदी संपूर्ण माहिती असलेले दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा कट केलाय. थर्डमॅन एरिया कव्हर केलाय. अगदी चेंडू पुन्हा एकदा जमिनीला आग लावत निघून चाललाय. पुन्हा एकदा सीमारेषे पलीकडं आनंदच्या बाट मधना अजून एक येतोय दर्जेदार आणि धमाकेदार चौकार. पुरेपूर फायदा, संपूर्ण माहिती असली. थँक्यू. 26 धावा फलकावरती. 2 चेंडूवरती धावांची लय केले या फलंदाजांना. पुन्हा एकदा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली ती येतील, पकडला जाईल झेल आणि संपवला जाईल. आनंद या फलंदाजाचा खेळ. अगदी आखू टप्प्याचा चेंडू होता, त्याला देखील फाईन क्षेत्रामध्ये फेकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूने फक्त आणि फक्त उंची घेतली, लांबी कमी मिळाली आणि मुंडेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकानं इथे मात्र चुकी केली नाहीये. केलाय. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत 2 धावेंचं अंतर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने धावफलकावरती 28 धावा पाहायला मिळतात. 28 धावा फलकावरती. अगदी डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा अजून एक चांगला फलंदाज वर्णी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 3 षटकारांसाठी जरूर गणेश देशमुख यांनी 500 रुपयाचा कॅश फलंदाजांना लावला आहे, परंतु फटका देखील चांगला आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क झालाय. डावखुरा फलंदाज म्हटलं ना की क्रिकेट मधला सर्वाधिक घातक फलंदाज. अगदी उंच पुरा हा खेळाडू आहे आणि त्या उंचीचा फायदा घेत असताना या फलंदाजानं अगदी बॅटच्या रडारवरती हा चेंडू घेतला आणि अगदी मिड विकेट. अनिकेतजी मापदी यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. सन्माननीय पुंडलिकजी शिर्के साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही आपण मैत्री ग्रुप आयोजित पळसझरी पंचायत चषक 2026 मध्ये सहर्ष
आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. एक धाव इथून जॉईन होईल. वाईट अगदी खोलवरचा टप्पा फलंदाजापासून दूर ठेवलाय. अगदी खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि आज दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांती धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल. 41 धावा, जवळजवळ 21.50 च्या सरासरीनं वर्णाई वर्णे संघ या मॅच मध्ये अगदी चांगल्या स्थितीमध्ये या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सागर आमच्या समोर स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत. मागच्या 5-7 दिवस कंटिन्यू आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते ते KTC लाईव्हचं देखील आपण या अंतिम दिवसामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. आणि जे कोणी वर्णे गावचे ज्येष्ठ नागरिक असतील, पळसझरी गावचे ज्येष्ठ नागरिक असतील, त्या सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांती धावफलकावरती अगदी वाऱ्याच्या वेगाने धावा पुढे सरकतायत. 41 धावा. अगदी वर्णाई वर्णे ही सुपर फास्ट ट्रेन अगदी वेगाने धावते, वेगाने सुसाट सुटले. तिला मात्र कुठेतरी या अंतिम षटकामध्ये ब्रेक लावावा लागेल. त्या ट्रेनला कुठेतरी थांबवावं लागेल, नाहीतर अगदी 50+ जर मनोज थांबला तर आडव्या बॅटने खेळायचा होता. एक धाव तर पूर्ण. 42 धावा आता फलकावरती आहेत. रोशनने देखील चांगली फटकेबाजी केली आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधला देखील आपण पाहिलाय. आणि उर्वरित 5 चेंडूमध्ये ही जोडी कशा पद्धतीनं इथून संघर्ष करणार, मोठे फटके किती खेचणार, कारण उर्वरित 5 चेंडूमध्ये या दोन्ही फलंदाजांचा इरादा असेल जास्तीत जास्त मोठे फटके खेचण्याचा. फुल टॉस बॉल होता, फायदा घेता आला नाहीये. रनआउटची संधी आणि फलंदाज इथून रोशन मात्र अगदी धावबाद. दुसऱ्या विकेटचं पतन तिसऱ्या षटकामध्ये. 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. रोशनने मात्र चांगली फटकेबाजी केली. अगदी वैयक्तिक जर विचार केला तर त्याच्या बॅटमधनं 10 धावा आपण पाहू शकाल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज दीपक हा देखील एक घातक फलंदाज आहे. मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, अगदी दोन्ही विभागामध्ये नेहमीच त्याच्या माध्यमातून वर्णे संघासाठी नेहमीच हातभार असतो. मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, आता जबाबदारी आहे फलंदाजी करण्याची. परंतु सलामीला आलेला फलंदाज मनोज झोरे मैदानाच्या आतमध्ये थांबलाय आणि फटकेबाजी देखील चांगला करतोय. आडवा बाटना चेंडू पुन्हा एकदा हवाई सफर करत असताना, परंतु चेंडू मात्र धरणीला दान झाला. अगदी साधा सोपा झेल. मिड विकेटला चेंडू कॅरी झाला नाहीये आणि मनोज झोरेला या मॅच मध्ये जवळजवळ आज 4था जीवदान म्हणावा लागेल. कारण 3 षटकार जर मारले तर नागेश उघडा यांच्याकडनं 1000 रुपये, गणेश देशमुख यांच्याकडनं 500 रुपये. फुलटॉस बॉल अगदी ऑफिशियल पंचांनी नो प्लस विकेट आहे का? ओके, रनआउट साठी. चला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने देखील रिव्ह्यू घेतलाय का ऑफिशियल पंच? ओके, बीमर साठी रनआउटचं पण बघणार आणि पहिला रनआउट बघा आणि नंतर बीमर बघा. रनआउट मध्ये विकेट आहे. आता मात्र बीमर साठी चेक करायचंय. नो चेंडू असेल. 1 धाव इथून जोडली जाईल. चला, डोणीवाडी संघ आणि धामणी संघाचा कर्णधार. आपण जी कालची पेंडिंग मॅच बाकी आहे ती आपण खेळवणार आहोत.
दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर लगेचच टॉक्स बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. तुकाराम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या 2 षटकामध्ये 41 धावांची आतषबाजी आनंदाना मनोजच्या बाटमधनं आपण पाहिली. तदनंतर मात्र संदीप गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक हाताळत असताना अगदी चांगली गोलंदाजी करतायत, ज्याची नितांत गरज होती मुंडेवाडी संघासाठी. आणि ते गोलंदाजी मात्र अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मनोज झोरे जो सलामीला आलाय त्याला ठाऊक आहे की आता मात्र माझ्याकडे स्ट्राईक आहे. उर्वरित चेंडूमध्ये मनोज झोरेचा प्रयत्न असेल की चेंडूला मात्र सीमारेषा दाखवायची आणि जास्तीत जास्त धावा करायच्या. पहिल्याच ओव्हरमध्ये एक षटकार ठोकला होता, तदनंतर मात्र म्हणावी तशी मनोजच्या बाटमधनं मोठे फटके आले नाहीयेत, परंतु अंतिम षटक आहे. अगदी सिप केलाय चेंडूला, फाईन क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा निघून चाललाय. अगदी पायाने अडवण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी फुटबॉलचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, परंतु त्यालाही बीट करत चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे निघालाय 4 धावेंसाठी. आणि 4 धावेच्या बरोबरीने वर्णी संघाची धावसंख्या पोहोचले 50 या आकड्यावरती. अर्धशतक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी खूप मोठी धावसंख्या म्हणावी लागेल या सकाळच्या सत्रामध्ये, कारण सकाळच्या सत्रामध्ये मुंडेवाडी संघानं नाणेफेक जिंकला होता आणि कदाचित त्यांना वाटलं असेल की या पहिल्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना साथ देईल ही खेळपट्टी, परंतु आनंदानं मनोजने मात्र चांगली फटकेबाजी केली. पुन्हा एकदा फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. 1 धाव तर पूर्ण, थोडस खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा याच दरम्यान पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने 52 धावा फलकावरती या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधले आपण सुपर 12चे सामने पाहतोय. जो संघ मित्रांनो इथून जिंकेल तो मात्र टॉप 6 मध्ये दाखल होईल. त्यासाठी चाललेला हा संघर्ष आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चला, धामणी संघाचा संघनायक आणि डोणेवाडी संघाचा संघनायक अगदी 53 धावांचा पाठलाग इथून मुंडेवाडी संघाला करायचा आहे आणि तो सहजासहजी वर्णे संघ तो पाठलाग करून देणार नाहीयेत, परंतु मुंडेवाडी संघाला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने आनंदानं मनोजने पहिल्या षटकापासूनच जी सुरुवात केली होती ना, अगदी 2 षटकामध्ये जवळजवळ 41 धावा होत्या. चला, सलामीची जोडी आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये रवाना करायची आहे. संदीप आणि त्याच्या समवेत आपण पाहू शकाल अगदी माधुजी उगडा यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही मैत्री चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत.
अगदी वनरे गावचे नागरिक असतील किंवा पळसधरी गावचे नागरिक असतील, भिलवरे गावचे नागरिक असतील, या सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं ही मैत्री ग्रुप आयोजित पळसधरी पंचायत चषक 2026 पर्व पहिल्यामध्ये सहर्षानं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या सत्रामध्ये अगदी वर्णे संघानं विरुद्ध संघावरती आक्रमण चढवलं आणि ज्या धावा हव्या होत्या ना पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर त्या धावा तर धावफलकावरती त्यांनी जमा केल्या आहेत जरूर. आणि गोलंदाजी मार्कवरती ज्यानं फलंदाजी देखील चांगली केली होती तो मात्र रोशनला आपण पाहू शकाल. डावखुरा गोलंदाज आणि सलामीची जोड साखली मात्र मुंडेवाडी संघाकडनं आपण पाहू शकाल. संदीप आणि त्याच्या साथीनं सुनील. चला धामणी संघाचा कर्णधार आणि डोनेवाडी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचा आहे. सुंदर आयोजन आणि सुंदर नियोजन. ऑफिशियल पंचांचा इशारा आलाय की इथून मॅचला होणार सुरुवात. पहिला चेंडू अगदी सुंदर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि त्या उसळीवरती अगदी बीट झालेत फलंदाज. पहिला चेंडू मात्र निर्धाव आपण पाहू शकाल. अगदी धीम्या गतीचा चेंडू जरूर होता परंतु पडल्यानंतर अगदी उसळी घेतली या चेंडूने. अगदी उंच पुरा गोलंदाज आहे आणि त्या हाईटचा फायदा देखील या मैदानावरती मिळत असताना अगदी खराब आणि खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल वर्णे संघाच्या माध्यमातून. जे पहिल्या सत्रामध्ये आपण मुंडेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकांना जी क्षेत्ररक्षण पाहिलं होतं अगदी खराब, त्याच पद्धतीनं मात्र इथे वर्णे संघानं देखील खराब क्षेत्ररक्षण केलं. परंतु डीपला अगदी मनोज झोरे आहेत संघाचे कर्णधार, त्यांनी चेंडू कॅरी केला. सेफ करण्याचा प्रयत्न अगदी सफल झाले होते. फाईन क्षेत्र निवडलं होतं परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र पायावरती निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज रोशनच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती अवघ्याने अवघा 1 धाव. ऑस्टिकच्या बाहेर चेंडू. ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिली आणि सांगितलं की खराब लाईन वरती हा चेंडू फेकलाय. मित्रांनो तुम्ही हवेवरती असाल किंवा क्रिकेटच्या पटलावरती असाल, वेगावरती नियंत्रण नसलं ना की दुर्घटना नेहमी घडली जाते. इथून मात्र गुडघ्यावरती बसून खेचलेला पहिला वैला या मॅच मधला षटकार. याच पद्धतीने तुम्हाला देखील फलंदाजी करावी लागेल कारण तुमच्यावरती झालेल्या आक्रमणाचा बदला लढाई करून नाहीये तर त्यांच्यापेक्षा चांगला खेळ करून द्यावा लागतो आणि याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील तरच या धावा मात्र तुम्ही चेस करू शकता. पुन्हा एकदा कट केला, बीट झालेत. नशीब बलवान तर फलंदाज पहिलवान. काय करेल मित्रा गोलंदाज. रन मिळतील 4 4 4 चौकार. सुनील ज्याच्या बॅट मधला एक चौकार एक षटकार पाहिलाय. वर्णे संघाने देखील पहिल्या षटकामध्ये 16 धावांची लयलूट केली होती. हा फटका फसला आहे परंतु क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाहीये. एक टप्पा अखेरीस पुन्हा एकदा अगदी संघर्षाचा किल्ला लढवत असताना केलेला हा पलटवार. चेंडू झालाय पुन्हा एकदा सीमापार. धाव संख्या झाली 16 आणि आता गोलंदाजाच्या पोटात देखील उठलाय अग्नीचा गोला कारण पहिल्या सत्रामध्ये वर्णे संघानं देखील 16 धावा केल्या होत्या आणि मुंडेवाडी संघानं प्रत्युत्तर देत असताना आम्ही देखील या मैदानावरती जिंकण्यासाठी चालू आहोत हे सांगितलं आणि पहिल्या षटकांती 16 धावा फलकावरती 16.
17 धावसंख्येवरती पहिला विकेट आपण पाहू शकाल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आनंद आहेत. गोलंदाजी मार्क वरती चेंडू आलाय आत, करून गेलाय घात आणि फलंदाज अजून एक झालाय 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 बाद. वरती आत्मविश्वास ठेवला आणि तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी आग ओकणारी गोलंदाजी, विरुद्धकाला मात्र उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आनंदच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झालाय. अजून एक विकेटच्या मागे. मनोज झोरी चुकी करत नाहीये आणि जबरदस्त गोलंदाजी आता पाहायला मिळते ती आनंदच्या माध्यमातून. मित्रांनो, कपाळावरच्या रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा ना कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास आयुष्यात आहे ना कपाळावरती हात टेकवण्याची वेळ ही कधीच येत नाहीये. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे आणि तेच मात्र प्रयत्न आनंदने केलं आणि त्या अण्णा मात्र यश प्राप्त झालं. वर्णसंघाला यश प्राप्त झालं आणि जिथे मात्र वर्णसंघ थोडासा संकटामध्ये वाटत होता, परंतु आनंदने इथे मात्र मुंडेवाडी संघाला एका मोठ्या संकटामध्ये ढकललंय. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र अंतिम षटक प्रगतीपथावरती असेल. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 6 चेंडूमध्ये 36 धावांची गरज असेल. म्हणजे 6 षटकार इथून मारावे लागतील. अप्रतिम गोलंदाजी आनंदच्या माध्यमातून अवघी आणि अवघी 1 धाव खर्च केली. योग्य टप्पा, योग्य लाईन, योग्य दिशेवरती ज्या वेळेस तुम्ही मैदानावरती गोलंदाजी करताना त्या वेळेस फलंदाजाकडे उत्तर नसते आणि ती गोलंदाजी आनंदच्या माध्यमातून आपण पाहिली. अगदी होम ग्राउंडवरती खेळत असताना विरुद्ध संघाला सांगितलं की ग्राउंड आमचं आहे, मग या ग्राउंडवरती दहशत आणि दरारा देखील आमचाच असेल. हे मात्र जणू काही आनंदने दाखवून दिलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल्स केलंय. 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. 18 धावा. ओके, धाव मिळत नाहीये, धाव मात्र घेतली नाहीये. 5 चेंडूचा खेळ बाकी मैदानाच्या आतमध्ये आता शिल्लक असेल. पुन्हा एकदा फटका पाहू शकाल आपण. अगदी लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. धाव मिळत नाहीये. चला पुढच्या मॅच साठी जॉईन व्हायचं आहे. प्रकाश पवार जर दोन्ही संघ नसतील तर नोनवळा आणि भिलवरे संघाचा नाणेफेकीचा कॉल आपण करून घ्यायचा आहे, कारण वेळेला महत्व आहे. आपण लगेचच डोनेवाडी आणि धामणी नसेल. खोलवरचा टप्पा. दीपक देखील एक अगदी नावाजलेला गोलंदाज आहे. अनेक मॅच या दीपकने आपल्या गोलंदाजाच्या बळावरती वर्णे संघाला आपल्या खिशामध्ये घालून दिल्या आहेत. तोच गोलंदाजी मार्क वरती हुकमाचा एक्का दीपक जो अंतिम षटक हाताळत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मुंडेवाडी संघाला देखील ठाऊक आहे या मॅच मध्ये जिंकणं अवघड आहे. अगदी नाणेफेक जिंकली होती मुंडेवाडी संघाने आणि सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता,
परंतु आपल्याच ग्राउंडवरती खेळत असताना आपल्याच ग्राउंडची पुरेपूर माहिती असणारा वर्णे संघ मात्र पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक झाला आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावांची इनिंग देखील साकारली होती. तदनंतर अगदी 3 षटकामध्ये 50 धावा कुठल्या होत्या आणि दुसऱ्या सत्राचा जर विचार केला ना तर मुंडेवाडी संघाला देखील जशास तसे उत्तर दिलं होतं, परंतु दीपक बाद झाले आणि तदनंतर मात्र मुंडेवाडी संघानं अगदी शरणगती पत्करले या मॅच मध्ये आणि इथून मात्र वर्णे संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय आणि एक ट्रॉफी जरूर आपल्या घरी घेऊन जातील याच्या शंका नाहीये. चला नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. चला भिलवरे संघाचा कर्णधार अनिल हिरवा आणि नवनवळा संघाचा कर्णधार या आपण लगेचच नाणेफेकीसाठी. आणि धामणी संघ आणि डोनेवाडी संघ आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.